समाचार अब तक, सत्य का साहस। भारतीय जनता युवा मोर्चाकडून नागपुरात नमो युवा राष्ट्रीय संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय। या महासंमेलनात देशभरातील 1 लाख युवक सहभागी झालेत। भाजप युवा मोर्चाकडून महासंमेलनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे। भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत। 25 वर्षांनंतर हा संमेलन नागपुरात संपन्न झालाय। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या संमेलनाद्वारे नवमतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे। राष्ट्रीय महासंमेलन नमो युवा महासंमेलन या नावाने 4 तारखेला नागपूर येथे नागपूर विद्यापीठाच्या ग्राउंडमध्ये होत आहे। मागील 3-4 दिवसापासून आपण इथे तयारी सुरू केलेली आहे। साधारण 1 लाख युवक हे संपूर्ण महाराष्ट्रातून देशभरातून इथे येतील आणि आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी आणि त्यासोबतच भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्याजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि सोबतच देवेंद्रजी असतील, नितीनजी गडकरी असतील, आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राहुलजी लोणीकर आहेत, बंटी मास्तर आहेत, बादल राऊत आहेत, त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक भव्य संमेलन हे नागपूर येथे होणार आहे। 1999 मध्ये युवा मोर्चाचं एक संमेलन झालं होतं। त्याच्या 25 वर्षांनंतर पुन्हा एकदा नागपूरला हा मान मिळाला। संपूर्ण नागपुरात याची तयारी सुरू झालेली आहे। पूर्ण युवा मोर्चाचे लोक अतिशय ताकदीने, अतिशय उत्साहात या सगळ्या येणाऱ्या युवकांचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेले आहे। नागपूर शहरात सजावट सुरू केलेली आहे आणि आपण बघू शकता की तयारी पण चांगली झालेली आहे। 1 लाख युवा या संमेलनात सहभागी होतील आणि ज्या प्रकारे पूर्ण देशामध्ये जगामध्ये सुद्धा मोदींच्या नावाची लहर आहे, त्याचंच समर्थन करण्यासाठी 1 लाख युवा इथे येणार। 100% आहे। आम्ही नमो ॲपद्वारे विकसित भारताचे ॲम्बॅसेडर्स बनवतो आहोत। इथे जितके लोक येतील त्यांना आम्ही विनंती करणार आहेत की तुम्ही विकसित भारताचे ॲम्बॅसेडर व्हावे, नमो ॲप डाउनलोड करावी आणि त्याच्यामार्फत मोदीजींना युवकांच्या ज्या अपेक्षा, युवकांचे जे सल्ले आहेत ते मॅनिफेस्टोमध्ये सामील करण्यासाठी द्यावे, ही विनंती आपण या संमेलनामध्ये करणार आहोत। हे 1 दिवसीय संमेलन आहे। हे 1 दिवसीय संमेलन आहे। 3 ते 6 साधारण संमेलन हे असेल आणि भाषणं होतील आणि बाकी भाषणानंतर संमेलन। समाचार अब तक, ब्यूरो रिपोर्ट, नागपूर।